हॅलो, वेलकम टू माय किचन। आज आपण बनवणार आहोत चिकनची गावरान पद्धतीने भाजी। बघा किती छान तरी आलेली आहे भाजीला, तुम्ही बघू शकतात। हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत चिकन सूप। त्यासाठी आपण इथे पावशेर चिकन घेतलेला आहे आणि सूप तयार करण्यासाठी आपण इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या हेही कट करून घेतलेल्या आहेत। सगळ्यात पहिले आपण ही कलेजी फ्राय करून घेऊया तेलामध्ये। बघा तेल गरम झालेला आहे, मी थोडं तेल टाकलेलं आहे। हे बघा कलेजी आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ। हे तुम्ही बघू शकता कलेजी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता आपण कलेजी काढून घेऊ। आणि आता आपण यामध्ये तेल ॲड करून चिकन सूप हा तयार करून घेऊ। हे तुम्ही बघू शकतात आपली कलेजी ही रेडी झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडं मीठ ॲड करूयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरची पावडर देखील ॲड करू शकतात आणि खायला देऊ शकतात। तेल आता आपलं या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये जिरे ॲड करूया चिमूटभर आणि कट केलेले कांदा आणि लसूण देखील ॲड करूया। आणि व्यवस्थित परतून घेऊया। कांदा व्यवस्थित गोल्डन फ्राय झाला की मग आपण यामध्ये हे चिकनचे पीसेस टाकून देऊयात। कांदे व्यवस्थित गोल्डन फ्राय झालेले आहेत। आता आपण यामध्ये चिमूटभर हळद ॲड करूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊया। आणि लगेचच आपण यामध्ये हे चिकन पीसेस ॲड करूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊया। आणि गरम पाणी ॲड करून देऊयात। यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील ॲड करूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात। चिकन सूप या ठिकाणी रेडी झालेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकतात चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही चिकन सूप बनवू शकतात। अशाच शॉर्टकट आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने चिकनची भाजी। त्यासाठी आपण इथे 2 कांदे हे कट करून घेतलेले आहेत आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ह्या घेतलेल्या आहेत आणि 2 तेजपत्ते घेतलेले आहे आणि अर्धा वाटी खोबरं हे किसून घेतलेलं आहे। आणि चिकनचे पीस आपण हे सूप करायला ठेवलेले आहेत। आपण हे सर्व साहित्य हे व्यवस्थित तव्यावर फ्राय करून घेणार आहोत। इकडे थोडं तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि एक एक करून सर्व साहित्य हे फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित भाजायचं आहे। आणि चिकन सूप देखील इकडे रेडी होत आहे। व्यवस्थित कांदा देखील गोल्डन फ्राय होत
गोल्डन फ्राय होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। सर्व साहित्य या ठिकाणी फ्राय झालेलं आहे। आता आपण मिक्सर जारमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊयात। आपलं वाटण या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता आपण इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 पळ्या तेल हे घेतलेलं आहे। आता आपण हे वाटण या तेलमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊयात। बघा आपलं वाटण व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले ॲड करूयात। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 1 मिनिट शिजू देऊयात आणि मग आपण यामध्ये चिकन सूप हे ॲड करून देऊयात। बघा आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण यामध्ये चिकन पीसेस आणि चिकन सूप ॲड करूयात। असं व्यवस्थित आपण चिकन सूप यामध्ये ॲड करून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चिकन पीसेस हे देखील खूप छान प्रकारे शिजलेले आहेत, त्यामुळे आपण आता ही भाजी आपण फक्त 10 मिनिटे शिजू देऊ आणि मग तुम्हाला दाखवू। बघा तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे। बघा खूप छान आणि पीस देखील खूप छान प्रकारे शिजलेले आहेत। बिलकुल गावरान पद्धतीने आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। त्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।